नमस्कार, मी श्रेयस पांडे. राजकारण सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत आहे. राजकीय घडामोडीतील काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. मोदींना ज्या गोष्टींची चिंता आहे त्यावर ते बोलले. मराठा आरक्षणावर मोदी बोलले नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. वंचितसह पुढे जावं हे आपलं व्यक्तिगत मत आहे. यावर सहकाऱ्यांसोबत बोलू. आमची अजून चर्चा झाली नाही, असं सुद्धा शरद पवार म्हणाले. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणुका होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. एखादा व्हिडिओ दाखवून कुणी सत्तेत येतो का, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलंय. मराठा आरक्षणावरून मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात राहेरी या गावात आमदार खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावण्यात आले आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ कुरुंदा गावामध्ये भव्य मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. श्री क्षेत्र दुर्गामाता मंदिर परिसर ते छत्रपती संभाजीराज चौक पर्यंत मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. गावातील प्रत्येक समाज बांधव, महिला भगिनींनी, युवक युवतींनी तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटना इत्यादी सर्व यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सखल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणाला मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेरील जागेची परवानगी मागितली होती. मात्र ठाणे पोलिसांनी त्या ठिकाणी उपोषण करण्यास परवानगी नाकारत कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. श्रीवर्धन येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी रायगडच्या टकमकाचा उल्लेख करीत आमदार भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती. या मुद्द्यावरून आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कडेलोट करण्यासाठी पहिला टकमक टोक त्यांनी पाहिलाय का, असा सवाल त्यांनी करत रायगड चढून जाणारेच हे करू शकतात असा टोला भरत गोगावले यांनी लगावला. त्यांच्याकडे टकमक टोक चढून जाणारे कोण आहेत का, असा प्रश्न करीत आमचा कडेलोट करण्यासाठी बराच अवधी आहे. भरत गोगावले यांनी नियत आणि नियतिमत्ता चांगली आहे, तो पर्यंत कोणच कडेलोट करू शकत नाही, असं देखील भरत गोगावले म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला समर्थन आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या चनकवाडी गावामध्ये मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या मेणबत्ती मोर्चामध्ये गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर महिलांनीही लक्षणीय उपस्थिती दर्शवली. शांत असलेल्या मराठ्यांचं अंत न पाहता या सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी भावना सकल मराठा समाजाने या प्रसंगी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला. जिल्ह्यातील ईट या गावात मराठा बांधवाचे साखळी उपोषण सुरू असून श्वानाच्या गळ्यात गुणरत्न सदावर्तींसह राजकीय नेत्यांच्या प्रतिमा बांधून अनोखं आंदोलन करण्यात आलं. संपूर्ण राज्यभरामध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण आंदोलन चालू असतानाच आज हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावात साखळी उपोषण तर अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. हिंगोलीच्या वसमत तहसील परिसरामध्ये साखळी उपोषणाला वकील संघाने पाठिंबा दिलाय. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास वकील संघाच्या वतीने मोफत केस लढवली जाईल, असे देखील वकील संघाने सांगितले.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पोलिसांपाठोपाठ जिल्हा प्रशासनही सतर्क झाला आहे। नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत। जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सारोळा येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। उद्धव गटाचे आमदार कैलास पाटील यांची राजकारणाची कारकीर्द सुरू केली। त्यांच्याच गावात आता मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावात पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे। मराठा समाजानं शांततेत आंदोलन करावं, जाळपोळ तोडफोड करून काहीही साध्य होणार नाही असं आवाहन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यभर राजकीय नेत्यांना गावबंदी शहरबंदीचा निर्णय सखल मराठा आंदोलकांकडून घेण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये आज केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या नांदेड दौऱ्याला मराठा आंदोलकांकडून विरोध करण्यात आला। मंत्री भागवत कराड हे एका रोजगार मेळाव्यानिमित्त नांदेड शहरात गेले असता मराठा आंदोलकांकडून कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला। काळे झेंडे दाखवत मंत्री कराड यांचा निषेध केला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं।